हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती सगळ्यांची मोस्ट फेवरेट अशी बटर चिकन ही रेसिपी. तसं तर ही रेसिपी रेस्टॉरंटमध्ये आणि ढाब्यावरती खूप डिमांडिंग असते आणि सगळ्यांनाच असं वाटतं की ही बनवायला पण खूप हार्ड असेल. तर असं नाही आहे, खूप इझी आहे बनवायला. तर आपण ही रेसिपी कशी बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खायला पण खूप डिलिशियस आणि टेस्टी अशी असते. तर इथे मी आता एका पॉटमध्ये 400 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. याचे बारीक बारीक छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण इथे मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण ग्रेव्हीमध्ये पण मीठ जाणार आहे. थोडीशी हळद, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, 2 चमचे दही आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल किंवा बटर पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. आणि आता हे व्यवस्थितपणे एकत्र करून आपल्याला हे चिकन कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे. तर आता आपण इथे ग्रेव्हीसाठी पेस्ट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आलं, थोडेसे काजू पण ॲड करणार आहे आपण याच्यामध्ये. काजूमुळे ग्रेव्हीचं जो टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. तर काजू नक्की ॲड करा. 2 चमचे धणे आहेत, 5 ते 6 लाल मिरच्या आहेत, आणि 2 मोठ्या साईजचे टोमॅटो पण मी इथे ॲड करणार आहे. याच्यानंतर आता थोडेसे आपण इथे हे कोथिंबिरीचे देठ आहेत तर ते टाकणार आहोत. त्याच्यामुळे पण खूप छान चव येते ग्रेव्हीला. 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आता हे व्यवस्थित आपण एकत्रितपणे भाजायचं आहे. एकदम असं मॅशी झालं पाहिजे, पूर्णपणे शिजवून घ्यायचं आपल्याला हे सगळं. म्हणजे जो स्मूथनेस येतो ग्रेव्हीला तो खूप छान येतो. तर इथेच आपल्याला ग्रेव्ही सगळी संपूर्ण डन करायची आहे. तर आता आपण हे चांगले शिजायला ठेवूया. मसाले आपले भाजून तयार झालेले आहेत. आता हे मसाले जे आहेत ते आपण थंड करण्यासाठी ठेवूया साईडला. आणि आता आपण चिकन मॅरिनेट झालं असेल, 1 तास झालेलं आहे, तर आपण चिकन आता फ्राय करून घेऊया. आता आपलं चिकन पण फ्राय झालेलं आहे. तर आता आपण मेन रेसिपीला स्टार्ट करूया. पण ग्रेव्हीसाठी जे मसाले भाजलेले होते ते पण आता थंड झालेले असतील. तर आता आपण त्याची छानपैकी पेस्ट बनवून घेऊया. तर ही ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. हिची आपल्याला कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ ठेवायची असेल तर हिला थोडं आपण स्ट्रेन करून घेऊया. आपण या सेमच कढईमध्ये रेसिपी बनवणार आहोत कारण आपण आता इथे चिकन फ्राय करून घेतलेलं होतं. तर त्याचे जे मसाले असतात ते याच्यामध्ये ऑलरेडी या कढईमध्ये असतात आणि याच्यामध्ये जेव्हा आपण रेसिपी बनवू तेव्हा तो आणि
तो मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो याच्यामध्ये एकत्रित झाल्यानंतर टेस्ट थोडी अजून चांगली होते. ग्रेव्हीला आपण जास्त फ्राय करायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपले हे मसाले जे आहेत ते शिजलेले आहेत. तर ही जी पेस्ट आहे ती नॉर्मलीच आपण फक्त ढवळून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. ड्राय मसाले, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, कसुरी मेथी, एकत्रित व्यवस्थितपणे ढवळून घ्या. आता याच्यामध्ये आपण हे जे आपण फ्राय केलेलं चिकन आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता त्याला कमीत कमी 5 ते 10 मिनटं असं शिजू द्यायचं आहे. रेसिपी आता आपली ऑलमोस्ट डन झालेली आहे. आता आपण या स्टेपला येऊन याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करणार आहोत आणि थोडीशी फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत. फ्रेश क्रीमने या डिशला रिचनेस येतो, तर मेक शुअर की तुम्ही पण याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. बटर चिकन ही रेसिपी नॉन व्हेजिटेरियन्समध्ये खूप पॉप्युलर आहे आणि बनवायला पण बघितलं असेल तुम्ही आता खूप इझी आहे. त्याला जास्त काही वेगळे असे इन्ग्रेडियंट्स लागतात असं नाही आहे. घरामध्ये जे आपले अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. फक्त बटरचा थोडा एक्स्ट्रा यूज होतो याच्यामध्ये आणि फ्रेश क्रीम पण यूज करावी लागते, तेव्हा तो बटर चिकनचा रिच फ्लेवर येतो याच्यामध्ये. आणि आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया, कारण आपली रेसिपी डन झालेली आहे. आता डिश आपण सर्व्हिसिंग करूया. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा जो एक्सपिरियन्स असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत काळजी घ्या.